महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिलच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जिल्ह्यांमध्ये 45 पेक्षा जास्त बॅचेसचं आयोजन करत आहोत. आणि विशेषतः माननीय अप्पासाहेब शिंदे 10 वाजून 15 मिनिटांनी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. 30 मिनिटात आपल्याला जॉईन करणार आहेत. त्यासोबतच माननीय अनिल भाऊ नावंतर आणि माननीय अध्यक्ष अतुलजी आहिरे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. म्हणजे महाराष्ट्र राज्य औषध निर्माण परिषद ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर अंतर्गत आज संपूर्ण महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांमध्ये 45 पेक्षा जास्त बॅचेसचे आयोजन करण्यात आलं. माननीय अप्पासाहेब शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील फार्मसिस्टचं अपग्रेडेशन सक्षमीकरण जास्तीत जास्त प्रमाणात करण्यात यावं. त्यामुळे आज संपूर्ण राज्यात एकाच दिवशी अनेक बॅचेसचे आयोजन करण्याचे हा ऐतिहासिक उपक्रम आज आपण सर्वांच्या सहकार्याने तुमच्या मार्गदर्शनामुळे आपण आज पूर्णत्वास नेत आहोत. या अगोदर महाराष्ट्राच्या फार्मसी काउन्सिलने गेल्या वर्षभरात 138 पेक्षा जास्त अभ्यासक्रम फार्मसीच्या अपग्रेडेशनसाठी राबवले. त्यामध्ये रिफ्रेशर कोर्स असो, स्मार्ट फार्मसिस्ट कोर्स असो, फार्मसी मॅनेजमेंट असो, उंच माझी भरारी असो, महिला सक्षमीकरणासाठी कम्युनिकेशन स्किल असो, वैद्यकीय प्रतिनिधींसाठी अशा विविध उपक्रम त्यामध्ये शासकीय फार्मसीसाठी वेगवेगळ्या बॅचेस आपण आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आपण फार्मसिस्टच्या सक्षमीकरणासाठी घेऊन येतोय. फार्मसिस्टची वाढती संख्या लक्षात घेता परिषदेचं काम अधिकाधिक गतिमान कसं करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण आज पहिला प्रयोग संपूर्ण राज्यात एकाच दिवशी 36 जिल्ह्यात करत आहोत. चंद्रपूर पासून तर गडचिरोली कोल्हापूर पर्यंत, नंदुरबार पासून तर अलिबाग पर्यंत संपूर्ण राज्यात आज एकाच ठिकाणी आपण विविध कोर्सेसच्या माध्यमातून फार्मसिस्टचं अपग्रेडेशन सक्षमीकरण करणार आहोत. या अगोदर पण असेच उपक्रम मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, शासकीय औषध निर्माण संघटना, इंडिया असोसिएशन, आमच्या सगळ्या फार्मसी कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक व तज्ञ मार्गदर्शक यांनी आपल्याला वेळोवेळी असंच मार्गदर्शन केलेलं आहे. तरी आज आपल्यासाठी 2च मिनिटात माननीय अप्पासाहेब शिंदे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. माननीय अप्पासाहेब शिंदे आपल्याला मार्गदर्शन करतील. नमस्कार. आप्पा लवकरच जॉईन होत आहेत. काही टेक्निकल इश्यूज मुळे आपण कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता आपण इनॉग्रेशन साठी पुढे जाऊयात. मी आपले जे महाराष्ट्राचे रजिस्ट्रार मॅडम आहेत सायली मॅडम यांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी आपल्या या बॅचला संबोधन करायचे. सायली मॅडम. आज मी ते साताऱ्यामध्ये आणि खूप आनंद होतोय कारण साताऱ्यामध्ये महिला फार्मसी बॅच आपली जी आहे फार्मसी मॅनेजमेंट कोर्सची लावलेली आहे आणि जवळजवळ मला वाटतं गेल्या 3 ते 4 वर्षाच्या कालावधीमध्ये मी कदाचित पहिल्यांदाच मुंबई बाहेर ऑफिस बाहेर पडून आज सगळ्या महिला फार्मसिस्टना संबोधित करते. त्यामुळे मला आज विशेष आनंद होत आहे. जसं आता गणेश भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे 4,48,000 फार्मसिस्ट आज महाराष्ट्रामध्ये आहेत आणि आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे कारण जवळजवळ 45हून अधिक बॅचेस संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे ज्याला आपण चांद्यापासून बांद्यापर्यंत म्हणतो त्या संपन्न होत आहेत आणि आजचा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे कुठले मी एक फार्मसिस्ट म्हणून आणि काउन्सिल सोबत गेली 25 वर्ष जे माझे ऋणानुबंध आहेत म्हणून मला अतिशय आनंद होत आहे. आणि आजचा दिवसही मला विशेष वाटतं कारण उत्तरायण चालू झालेलं आहे आणि असं म्हणतात की उत्तरायणामध्ये सूर्याचं तेज हे दिवसेंदिवस वाढतच जातं. त्याचप्रमाणे अशा या विविध शैक्षणिक कार्यक्रमातून आपलं सर्व फार्मसिस्टचं तेज आणि यश आणि कीर्ती वाढत जाऊ अशा शुभेच्छा मी देते आणि सर्वांना ऑल द बेस्ट अँड wish you all the very best for all your learning sessions. Thank you so much. Thank you. धन्यवाद सायली मॅडम. आज आपण ज्या गोष्टीच्या आतुरतेने वाट बघत आहोत
आपले श्री जगन्नाथ शिंदे आप्पा सर जे आहेत ते आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. सर, त्यांना मी रिक्वेस्ट करेल की त्यांनी सेशन आपलं जे संबोधन करायचं आहे पूर्ण बॅचेससाठी त्याच्यासाठी त्यांना आवाहन करेल. एकदा सर प्रत्येका जेवढे पण जागा आहेत सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्यांनी आप्पांचं स्वागत करायचं पहिले आणि त्यानंतर आप्पा भाषण सुरू करतील. आप्पा प्लीज. चला, गुड मॉर्निंग, सुप्रभात. स्टेट फार्मसी काउन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या वतीनं आज जवळजवळ 40 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये हा एज्युकेशनचा कॅम्प स्टेट फार्मसी काउन्सिलने आयोजित केलाय. याबद्दल अध्यक्ष अतुल अहिरे, गणेश भंगळे, त्यांची सगळी टीम यांनी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये स्टेट फार्मसी काउन्सिलच्या इतिहासात हा पण एक विश्व रेकॉर्ड झालेला आहे. ॲट ए टाइम 36 जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं व्हर्च्युअल शिक्षण देणारी मला वाटतं महाराष्ट्रातली, जगातली किंवा देशातली एक पहिली काउन्सिल आहे. याबद्दल सगळ्या फार्मसी काउन्सिलच्या सगळ्या निवडून आलेल्या आणि आमच्या सगळ्या 11 सभासदांना धन्यवाद देतो. आणि आज आपल्याला माहिती आहे की पुढे येणाऱ्या काळामध्ये आपण बघितलं डिजिटल आलंय, इंटरनेटचा जमाना आहे आणि पुढे सगळ्या गोष्टी व्हर्च्युअल होतील. आज अशा प्रकारचे जे काही काउन्सिल आपण जे काही एज्युकेशन तुम्हाला देतोय यामध्ये आमचा मुख्य उद्देश हाच आहे की उद्या रिटेलरला जगामध्ये धंदा करताना किंवा आपल्या देशामध्ये धंदा करताना किंवा समाजामध्ये धंदा करताना आपल्याला जोपर्यंत पेशंटच्या बरोबर आपण संवाद साधणार नाही, ज्याला पेशंट काउन्सिलिंग म्हणतो, हेच आपल्याला शिकावं लागेल, करावं लागेल. आणि मला वाटतं महाराष्ट्र राज्य काउन्सिलच्या वतीनं आम्ही तुम्हाला 18 मॉडेल पुढे देणार आहे. आपल्यामध्ये बरेचसे कोर्सेस तुम्हाला आम्ही देतोय, ज्याच्यामध्ये अपग्रेडेशन दिलंय, फार्मसी मॅनेजमेंट दिले, ज्याचं कौतुक सगळ्यांनी केलेलं आहे. पण ह्यापेक्षा बाकीचे जे काही प्रोग्राम आहेत आणि महिलांसाठी मी उंच माझ्या भरारी वगैरे सगळे महिला सक्षमीकरणामध्ये पण देतोय. आणि याच्यामध्ये माझी एकच विनंती आहे की सगळ्या फार्मसिस्ट बंधूंना आणि भगिनींना की आपण ह्या कोर्स आहेत आणि व्हर्च्युअली दोन्ही आपण शिकलं पाहिजे. हॅलो, तर याच्यामध्ये हा चांगला प्रकल्प किंवा आज योजना आमच्या काउन्सिलच्या द्वारे तुम्हाला देतोय आपण. याच्यामध्ये सगळ्यांचा जो सहभाग आहे त्या सगळ्या मुलांना, सगळ्या फार्मसिस्टांना खूप खूप आशीर्वाद आणि अशाच प्रकारचं शिक्षण आपण निरंतर घेत राहा आणि याच्यामध्येच आपलं कल्याण आहे. नमस्कार, धन्यवाद, थँक्यू. आणि आप्पासाहेबांच्या तकनिकी योजना आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचू शकले नाही, पण त्यांचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला. यानंतर आपल्या रजिस्ट्रार, महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलच्या रजिस्ट्रार सौ सायली मॅडम आपल्याला संबोधित करतील. धन्यवाद आप्पा. आणि आपण नेक्स्ट जो आपलं संबोधन आहे ते सर्वांचे लाडके आपले जे विजय पाटील सर आहेत, सांगलीमधून आपल्यासोबत जॉईन आहेत आज. विजय सर, सर्वांना तुमचं संबोधन ऐकायचं आहे. महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलच्या इतिहासामध्ये प्रथमच आदरणीय अप्पासाहेब शिंदेच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या काउन्सिलचे अध्यक्ष अतुल अहिरे, उपाध्यक्ष धनंजय जोशी, सगळी काउन्सिलची टीम आणि काउन्सिलच्या रजिस्ट्रार सौ सायली मसाळ यांच्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातनं या व्हर्च्युअल मोडवरच्या 45 पेक्षा जास्त कोर्सेस या राज्यामध्ये संपन्न होत आहेत. मी प्रथम स्टेट फार्मसी काउन्सिल सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो. सगळे कोऑर्डिनेटर पूर्ण राज्यातले ते हा कोर्स एका दिवशी संपन्न होण्याकरता मदत करतायत. अधिक सर्व आमच्या फॅकल्टी, ज्या फॅकल्टी आज या ठिकाणी राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपस्थित आहेत, म्हणून अकॅडमिकच्या लोकांचं या निमित्तानं मी अभिनंदन करतो. आणि वेगळ्या वेगळ्या विषयांना स्पर्श करून आपण आपला हा अभ्यासाचा विषय, शिक्षणाचा विषय, निरंतर प्रशिक्षणाचा विषय हा पुढं घेत चाललेलो आहे. व्यवसायामध्ये त्या संबंधातली होणारी मदत आणि रोजच्या जीवनामध्ये ऍज अ फार्मासिस्ट जी आपली मूळची ओळख रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे
ती कम्युनिटी आणि फॅमिली फार्मासिस्ट व्हायला लागलेली आहे. जागतिक पातळीवर नोंद घेण्यासारखा हा उपक्रम गेली अनेक वर्ष चालू आहे आणि या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची गती देण्याचं काम प्रेसिडेंट काउन्सिल करतंय. मी खास करून आप्पांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे सगळं आयोजन नियोजन केलं. ज्या एका व्यक्तीनं मर्यादित क्षेत्रामध्ये अमर्यादित विचारधारा आणण्याचा प्रयत्न केला, किंबहुना फार्मासिस्टला केमिस्टला एक व्यवसाय करत असताना जे सुरक्षा कवच हवं आहे ते देण्याचा प्रयत्न गेली 50 वर्ष केला आणि ज्यांच्यामुळं हा व्यवसाय अबाधित आपल्या हातामध्ये आहे आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा तो अबाधित राहण्याकरता अहोरात्र जे प्रयत्न करतायत त्या आदरणीय आप्पांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हटलं तरी चालेल मनपूर्वक या ठिकाणी सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातल्या सर्व फार्मासिस्ट बंधू आणि भगिनींना, खास करून महिला बॅचेस ज्या ठिकाणी झालेले आहेत त्याकरता पुन्हा एकदा काउन्सिलचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. काउन्सिलचे माननीय श्री अनिल भाऊ नावंदर आपल्याला मार्गदर्शन करतील. सर्वांना नमस्कार. आज अप्पासाहेब शिंदे यांचं अमृत महोत्सवी जन्मदिवसाचं वर्ष. त्या निमित्ताने या महिन्यामध्ये एकाच महिन्यात 75 पेक्षा जास्त बॅचेस घेण्याचं उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेने निश्चित केलं आणि त्यातील प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी बॅच असावी ह्या उद्देशाने आज 19 तारखेला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक नव्हे एक पेक्षा अधिक आणि आज एकंदर 45 बॅचेस आपण करतो. खऱ्या अर्थाने ही परिषद ताब्यात घेण्यामागे आपला जो उद्दिष्ट होता की जो फार्मासिस्ट आहे त्याचं अपग्रेडेशन व्हावं, येणाऱ्या काळाप्रमाणे त्याच्यामध्येही बदल व्हावे, त्याने ते बदल आत्मसात करावे आणि त्या बदलांची योग्य माहिती त्याच्यापर्यंत पोहोचावी आणि नेमकं मला काय करायचं आहे, मग तो व्यावसायिक फार्मासिस्ट असो किंवा शिक्षण क्षेत्रातील असो किंवा तो हॉस्पिटल फार्मासिस्ट असो, उत्पादन क्षेत्रातील असो, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असो, प्रत्येकाचं आपलं क्षेत्र आहे आणि त्या त्या क्षेत्रातील फार्मासिस्टला त्या त्या प्रकारचं प्रशिक्षण देण्याचं काम परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे. खरं पाहिलं तर मागील अनेक वर्षापासून परिषदेच्या मार्फत प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवले जातात, परंतु जी स्पीड आपण आवश्यक होती, जी त्यांच्या स्वप्नामध्ये होती, ती स्पीड खऱ्या अर्थाने या वर्षी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि परिषदेचे अध्यक्ष अतुलजी आहिरे, उपाध्यक्ष धनंजय जोशी, सर्व टीम आणि या सर्व प्रशिक्षण याचे प्रमुख श्री गणेश बंगळे या सर्वांच्या सहकार्याने आणि आपण सर्व जिल्हा संघटना ज्या पद्धतीने सहकार्य करत आहोत त्यामुळे हे सर्व शक्य होत आहे. त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. या प्रकारचं प्रशिक्षण अजूनही अनेक ठिकाणी होणं बाकी आहे, अनेक तालुक्यांमध्ये होणं बाकी आहे आणि एक प्रशिक्षण घेऊन आपल्याला थांबायचं नाही, तर निरंतर प्रशिक्षण घेऊन आपला फार्मासिस्ट हा सुद्धा जागतिक फार्मासिस्टच्या स्तरावर टिकला पाहिजे आणि येणाऱ्या स्पर्धेत आमचा फार्मासिस्ट कुठेही मागे पडू नये. अनेक क्षेत्रामध्ये आम्हाला भारत हा अनेक क्षेत्राचं नेतृत्व करतो, त्याप्रमाणे आज जे नवीन गोष्टी आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला अंमलात आणणं गरजेचं आहे, आपल्या व्यवसाय पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखा विषय असेल, तोही विषय या प्रशिक्षण पद्धतीतून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्यवसाय पद्धती कशी असली पाहिजे, आपल्या दुकानातला फार्मासिस्ट हा स्मार्ट कसा असला पाहिजे आणि एकंदर पद्धतीने त्याने आपली जबाबदारी कशा पद्धतीने हाताळली पाहिजे, कारण फार्मासिस्ट हा एकंदर आरोग्य व्यवस्थेतला सगळ्यात महत्वाचा दुवा आहे. मी कायम सांगतो की औषधाचं निर्माण आणि उत्पादन हे केल्यानंतरच डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहू शकतो.
आणि म्हणून आपण स्वतःला फार्मासिस्ट याला एक आपली प्रतिष्ठा काय आहे, आपण काय आहोत याची जाणीव ठेवून आपण या सर्व प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हावं. पुन्हा एकदा परिषदेच्या सर्व टीमचं आणि आपण सर्व सहभागी झाले यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. एक महत्वाची सूचना या प्रसंगी जी द्यायची आहे की आपणच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त जो आपण सगळे कार्यक्रम राबवतो आहे त्यामध्ये हा एक उपक्रम आहे. 22 तारखेला पुणे जिल्ह्यामध्ये 75 सामुदायिक विवाह एकाच दिवशी त्या ठिकाणी संपन्न होत आहे आणि 24 तारखेला संपूर्ण भारताभरात नेशन वाईड ब्लड डोनेशन कॅम्प हा फार मोठा प्रकल्प आपण घेतला. कारण हे आहे की आपला जो व्यवसाय आहे आणि आपणचं जे कार्यक्षेत्र आहे हा कुठेतरी स्वास्थ्य सेवेशी संबंधित आहे. तर वाढदिवस करताना सुद्धा समाजाला काय देता येईल आणि ते स्वास्थ्य सेवेशी संबंधित असेल म्हणून महारक्तदानाचा संकल्प संस्थेने घेतला आणि या दिवशी एकाच दिवसात कमीत कमी 75,000 ब्लड डोनेशन करण्याचा मानस संस्थेने घेतला आहे आणि तो पूर्णत्वाकडे जात आहे. सर्व नियोजन त्याबाबतच्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. काही अडचणी असल्यास आपण संपर्क साधावा. परंतु हे उद्दिष्ट निश्चितपणाने मला जोपर्यंत आजची खात्री आहे आणि सर्व देशभरातून आलेले आकडे आहे तर आमचं ब्लड डोनेशन 1 लाखाचा आकडा पार करेल यात कुठली शंका नाही. पुन्हा आपण आपण आत्ताच माननीय अनिल भाऊ नावंदर यांचं मार्गदर्शन ऐकलं व त्यांनी जे रक्तदानाचं आवाहन केलं तर फार्मासिस्ट म्हणून आपली सामाजिक जबाबदारी आपण नेहमीच पार पडत आहोत. यावेळी सुद्धा आपण फार्मासिस्ट म्हणून आपली जबाबदारी पार करण्यास सतत अग्रेसर राहील अशी ग्वाही ही सर्व 4.5 लाख फार्मासिस्टच्या वतीने माननीय अनिल भाऊ नावंदर यांना देतो. यानंतर माननीय अध्यक्ष अतुलजी अहिरे हे आपल्याला मार्गदर्शन करतील. माननीय अतुलजी अहिरे सर. नमस्कार. महाराष्ट्रातली तमाम रजिस्टर फार्मासिस्ट आजच्या या ऐतिहासिक दिवशी आपण सर्व स्टेट फार्मसी काउन्सिलच्या विनंतीला मान देऊन आज 19 जानेवारी ह्या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा कुठला तरी एज्युकेशन प्रोग्राम घेण्यासाठी रेडी झाला आणि त्यासाठी आजचा जो दिवस आपण निवडला त्याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल तर्फे मी आपल्या सर्वांचे विशेष असे आभार मानतो. आजचा जो उपक्रम घेण्याचा उद्देश होता तो मागील 1.5 वर्षापासून महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद वेगवेगळ्या कोर्सेस थ्रू आपल्या महाराष्ट्रातील तमाम रजिस्टर फार्मासिस्ट पर्यंत आम्ही पोहोचत आहोत. हे सगळं पोहोचत असताना मागील 2 महिन्यापूर्वी आपण महाराष्ट्रातल्या 6 झोनमध्ये 6 बॅच घेण्याचा आपण प्रयत्न केला आणि तिथं सक्सेसफुल झाल्यानंतर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये 36 बॅचेस एकाच वेळेस व्हाव्यात अशी एक अपेक्षा आणि विचार श्री गणेश बंगळे यांनी मांडला आणि त्या दृष्टीने आमची स्टेट फार्मसी काउन्सिलची संपूर्ण टीम म्हणजे आज जानेवारी महिन्याचा जो संकल्प आदरणीय जगन्नाथजी शिंदे आप्पासाहेब यांच्या प्रेरणेतून यांच्या वाढदिवसानिमित्त जो आम्ही घेतला त्यामधून महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचे सर्वच्या सर्व सदस्य हिरिरीने काम करून या प्रोग्राम मध्ये यशस्वीतेसाठी प्रयत्न केला. त्याबद्दल माझे स्टेट फार्मसी काउन्सिलचे सर्व सदस्य उपाध्यक्ष तशाच स्टेट फार्मसी काउन्सिलच्या रजिस्ट्रार यांचे विशेष असे आभार मानतो. आणि आजच्या या स्टेट फार्मसी काउन्सिलच्या प्रोग्राम मध्ये आपण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये 36च्या ऐवजी आपण जवळपास 44 बॅचेस घेतो आहे. काही 3 ते 4 जिल्ह्यांमध्ये आपण मल्टिपल याच्यामध्ये बॅचेस घेतलेले आहेत. हे सगळं करत असताना आपण बघितलं असेल की मागील काही दिवसापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस घेत आपण महाराष्ट्रातील स्टेट फार्मसी काउन्सिलचे जे सदस्य आहेत जे रजिस्टर फार्मासिस्ट आहेत यांच्यापर्यंत पोहोचत आहोत. विशेष म्हणजे असं की आपण आतापर्यंत जे काही फार्मसी सेक्टर मधले जे काही सगळे फॅकल्टीज आहेत ज्या काही स्ट्रीम्स आहेत त्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्यामध्ये आपण कम्युनिटी फार्मसिस्ट बरोबर जे आपण सर्व ट्रेडमध्ये काम करणारे फार्मसिस्ट आहोत यासोबतच आपण महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रियल फार्मसिस्ट त्याचबरोबर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करणारे असलेले फार्मसिस्ट महिला फार्मसिस्ट
त्याचबरोबर आपण एक नवीन गोष्ट जी म्हणजे गव्हर्नमेंट फार्मासिस्टला यामध्ये आपण इन्व्हॉल्व केलं. आतापर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जे काही फार्मासिस्ट काम करत असतात यांच्यापर्यंत सुद्धा स्टेट फार्मसी काउन्सिल पोहोचावी हा उद्देश होता. आणि त्या उद्देशाने महाराष्ट्रातील तमाम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्यामधील फार्मासिस्टला आपण आव्हान करत मागच्याच आठवड्यामध्ये आपण नागपूर येथे मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत असलेल्या फार्मासिस्ट सोबत सुद्धा आपण काम केलेलं आहे. हे सगळं करत असताना आपल्याला हे आणि बऱ्याचशा बाकीच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत यामध्ये तमाम महाराष्ट्रातले रजिस्टर फार्मासिस्ट इन्व्हॉल्व करायचे आहे. परत एकदा महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचा अजून एक मोठो आहे जो कधी प्लॅनिंग घेऊन आम्ही चाललोय. मागील 1 महिन्यापासून आम्ही जे काही फार्मसी क्षेत्रामध्ये जे काही स्टुडंट्स काम करतायत यांच्यासाठी सुद्धा स्टेट फार्मसी काउन्सिल काम करत आहे. मित्रांनो, आज जो काही सहकार्य जे काही तुम्ही आज स्टेट फार्मसी काउन्सिलच्या या प्रोग्राम्सच्या आयोजनामध्ये दिलं त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम रजिस्टर फार्मासिस्ट यांचे विशेष असे आभार मानतो. आणि पुनश्च एकदा आपल्याला एक विश्वास देतो की यापुढे सुद्धा ज्या जोमाने स्टेट फार्मसी काउन्सिलचे सर्व सदस्य काम करत आहेत हे असेच यापुढे सुद्धा काम करत राहतील असे मी आपल्यास आश्वासन देतो. आणि परत एकदा आदरणीय आप्पासाहेब जगन्नाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 75 बॅचेसचं जे लक्ष्य स्टेट फार्मसी काउन्सिल घेऊन चालत होती तुम्हाला सर्व फार्मसिस्टला आज आनंदाने सांगावं असं वाटतं की आज 19 जानेवारी रोजी आपण या बॅचेस पूर्ण करत आहोत. म्हणजे कालपर्यंत जवळपास आपण तमाम महाराष्ट्रामधल्या बॅचेस या 35 पूर्ण केल्या आहेत साधारणतः. आणि आज महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये 43 बॅचेस आपण लावलेले आहेत. म्हणजे जे काही आपलं 75 बॅचेसचं उद्दिष्ट होतं ते आज आपण जवळपास 79 बॅचेस घेऊन आज 19 तारखेला पूर्ण करत आहोत. कदाचित यापुढे सुद्धा उरलेल्या 11 दिवसामध्ये आपण जे काही 79 बॅचेस झाले आहेत यापुढे आपण 100ही गाठू अशी मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो. खूप काही बोलत नाही. पुनश्च एकदा माझ्या सर्व स्टेट फार्मसी काउन्सिलच्या सदस्यांचं विशेष असा आभार मानतो. कारण या नियोजनामध्ये मोलाचा जो वाटा होता तो श्री गणेश बंगळे आणि माझे सर्व सहकारी ज्याने प्रत्येक झोन मध्ये आपापल्या सगळ्या बॅचेस लावणं आणि त्याचं सगळं पोझिशन बघून सगळं काम करणं हे सगळं बघितलं त्याबद्दल विशेष असे आभार. स्टेट फार्मसी काउन्सिलच्या रजिस्ट्रार मॅडम त्याचबरोबर आमच्या ड्रग इन्फॉर्मेशन सेंटरचे श्री भूषण माळी आणि श्री विनया कुलकर्णी यांचे सुद्धा विशेष असे आभार मानतो. आणि परत एकदा 24 तारखेला जे आदरणीय आप्पांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आपण महाराष्ट्रभर किंवा किंबहुना देशभर आपण आयोजित करत आहोत. यामध्ये रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं. म्हणूनच मी तुम्हाला एक आव्हान करतोय की या पवित्र दानामध्ये महाराष्ट्रातील तमाम रजिस्टर फार्मसिस्ट सुद्धा यामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. श्री धनंजय जोशी. गणेश बंगळेजी, DIC इंचार्ज. केमिस्ट हृदय सम्राट माननीय श्री अप्पासाहेब शिंदेजे यांच्या अमृत महोत्सव निमित्त आणि त्यांनी बऱ्याच म्हणजे मागच्या 30 वर्षापासून त्यांचे जे विजन आहे आणि त्यामुळे जे आज आम्ही महाराष्ट्र राज्य औषधी परिषद आणि आमची पूर्ण टीम अध्यक्ष अतुलजी आहिरे, रजिस्ट्रार सायली मॅडम, आम्ही DIC मध्ये जे पण आम्ही अपॉइंट केलेले श्री गणेश बंगळे जे इंचार्ज आहेत, विनया मॅडम, नंतर भूषण सर आणि MSCDA पण या कार्यक्रमामध्ये आमचा बराच त्यांचा सहयोग राहिला. प्रत्येक फॅकल्टी नंतर अकॅडमिक मधून पण स्टुडंट पूर्ण महाराष्ट्रातून आज एक आम्ही नवीन रेकॉर्ड महाराष्ट्र राज्य औषधी परिषद तर्फे ज्या सर्वांनी कोऑर्डिनेटर प्रत्येक फार्मसिस्ट प्रत्येक जणांचे जे जे यांनी याच्यामध्ये सहभाग केला त्या सर्वांच्या आभार निमित्त मी ते त्यांना धन्यवाद देतो की 36 जिल्ह्यात आम्ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषद ही पूर्ण भारतात अग्रेसर आहे. आम्ही ऑनलाईन ऑफलाईन अध्यक्षांनी सांगितलं, आदरणीय अनिल भाऊंनी सांगितलं, पाटील सरांनी सांगितलं, पूर्व अध्यक्ष काउन्सिलचे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये
म्हणजे आज कमीत कमी पूर्ण आम्ही आमची बॉडी आल्यानंतर 140 अशा आम्ही ऑनलाईन ऑफलाईन कोर्सेस रिफ्रेशर नंतर स्मार्ट फार्मसिस्ट नंतर उंच माझी भरारी महिलांसाठी असे बरेच प्रोग्राम राबवले आणि पुढे पण आमचा हा उद्देशच आहे की पूर्ण प्रत्येक फार्मसिस्ट हा सुशिक्षित असायला पाहिजे. म्हणून माझ्या फार्मसिस्टच्या पूर्ण टीमच्या माझ्या महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिलचे माझे सर्व सहकारी अध्यक्ष नंतर मॅडम नंतर सर्व जे माझे कलिग्स आहेत नितीनभाई मनियार नंतर आपलं गणेश बंगळेचं तर नाव घेतलेलं आहे मी आपले कोरे सर पाटील साहेब दुसरे पाटील आमचे साताराचे ह्या सर्व टीमचे मी मनपूर्वक आभार मानतो. अकॅडमिक लोकांचे आभार सर्व स्टुडंटचे आभार. हा प्रोग्राम सक्सेसफुल झाला आणि फार्मसीच्या हितासाठी आम्ही पुढेही चांगले काम करत राहू. धन्यवाद आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कंटिन्यू करायचे आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. महाराष्ट्रातील ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये कोर्सेस सुरू आहेत जो इनॉग्रेशनचा जो प्रोग्राम होता तो आता संपलेला आहे आणि आता आपल्या पुढील दिवसभराचे जे सेशन्स आहेत यासाठी आपण सर्वांनी पुढे जावायचे आहे. आणि परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि पुढचे सेशन कंटिन्यू करावेत अशी विनंती करतो. थँक्यू.